नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकट न होणारी सरसरीत अशी भेंडीची भाजी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी घेतलेली आहे ही भेंडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर भेंडीची जी भाजी आहे ना ती चिकटच होते, पण ती चिकट न होण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी इथे आज सांगणार आहे. तर पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ही भेंडी जर आपण स्वच्छ धुतली ना की मग ती एका चाळणीमध्ये वगैरे अशी पागळत ठेवायची, म्हणजे त्यातलं पाणी सर्व निथळलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ही भेंडी आहेत ना ती आपल्याला ना स्वच्छ अशी पुसून घ्यायची, म्हणजे पूर्णपणे आपल्याला ही कोरडी करून घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ना अजिबात पाणी नको आहे, कारण की भेंडी आधी चिकट असतात आणि जर त्याला पाणी लागलं ना तर मग ती आणखी चिकट होतात. त्यासाठी ही भेंडी आपल्याला स्वच्छ अशी बघा पुसून घ्यायची. अशा प्रकारे मी आता सर्व भेंडी आहेत ना ती अशीच पुसून घेणार आहे. तर इथे सर्व भेंडी मी इथे हे बघा पुसून घेतलेली आहेत. तर भेंडी घेताना ना आपली अशी कवळी कवळी घ्यायची आहे. ते बघा असं डेक आहे ना तर तुटला ना की समजायचं की भेंडी ही कवळी आहे, आणि जर नाही तुटला तर ते जून असतात तर ती आपल्याला नाही घ्यायची. तर हे बघा, आता भेंडी कशी कट करायची आहे हे तुम्हाला मी सांगते. तर मी भेंडी आहे ना ही जरा मोठी कट करणार आहे. त्यासाठी बघा थोडीशी मधून अशी कट द्यायची आणि मग अशी कापून घ्यायची. बघा अशा प्रकारे. कारण जर तुम्हाला जर छोटी कट करायची असेल तरी सुद्धा तुम्ही कट करू शकता, पण मला अशी मोठी हवी आहे त्यासाठी मी अशी मोठी मोठी कट करणार आहे अशा प्रकारे. आणि भेंडीची जी भाजी आहे ना ही अजिबात चिकट होणार नाही आहे. बघा आता अशा प्रकारे सर्व भेंडी मी अशीच कट करून घेते. तर इथे सर्व भेंडी मी आता हे बघा कट करून घेतलेली आहेत. आता आपण भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर जिरे सुद्धा छान असं फुललेलं आहे. थोडंसं हिंग, आणि इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता. आता कांदा आपल्याला छान असा एकदम गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवलीत ना तर तुमची भाजी बिलकुल बी चिकट होणार नाही, एकदम मस्त होईल. फक्त पाणी याच्यामध्ये बिलकुल वापरायचं नाही आपल्याला. कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे आपला कांदा छान असा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार एक टोमॅटो सुद्धा आपल्याला 1 मिनिट असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा टोमॅटो सुद्धा आपला झालेला आहे. आता हळद, नंतर गरम मसाला तर थोडंसं मिक्स करून घेऊया. आता यातच ना मी थोडंसं मीठ सुद्धा घालून घेणार आहे. तुम्ही असं मसाल्यामध्ये मीठ टाकलं ना तर भाजीला व्यवस्थित असं लागलं जातं. त्यासाठी असं फोडणीमध्येच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित असं लागलं जातं. आता आपण याच्यामध्ये कट केलेली भेंडी घालून घेणार आहोत. आता ही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व आपल्याला याला कांदा वगैरे सर्व असं याला लावून घ्यायचंय व्यवस्थित असं. बघा इथं व्यवस्थित भाजी मिक्स झालेली आहे. आता झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची. तर इथे आपले 5-7 मिनिटं झालेले आहेत. हे बघा भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे, कारण भेंडी शिजण्यासाठी ना जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजली जाते. हे बघा
आणि तुम्ही पाहू शकता भाजी ते चिकट वगैरे आपली अजिबात झालेली नाहीये. त्यानंतर ओलं खोबरं, या भाजीमध्ये ओलं खोबरं सुद्धा भरपूर प्रमाणात घालायचं. त्यानंतर कोथिंबीर. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. या भाजीला कांदा आणि ओलं खोबरं या 2 गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत आणि या घालाव्याच. आता आपण खोबरं घातलेलं आहे, त्यासाठी आपल्याला आणखीन झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण छान अशी एक वाफ काढून घेणार आहोत. इथे आपले 2 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता भाजी आपली मस्त झालेली आहे. एकदम बघा, एकदम सरसरीत झाली आहे, कुठे चिकट वगैरे अजिबात नाहीये. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसते आणि चपाती सोबत, भाकरी सोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.